अमरावती जिल्ह्यातील शिवणगाव येथे पुन्हा एकदा भूकंपसदृश धक्के जाणवल्याने गावात भीतीचं वातावरण पसरलं आहे। आज सकाळी 12:07 हा धक्का जाणवला। यापूर्वी 24 व 25 नोव्हेंबर रोजीही अशाच प्रकारचे झटके जाणवले होते। विशेष म्हणजे गेल्या 3 महिन्यात 4 वेळा भूकंपसदृश धक्के जाणवल्याने नागरिकांमध्ये भीती आणि संभ्रम निर्माण झालाय। महिनाभरापूर्वी भूगर्भशास्त्र विभागाची फिजिओलॉजिकल टीम तसेच प्रशासकीय अधिकाऱ्यांनी शिवणगावला भेट देऊन पाहणी केली होती। मात्र तपासानंतरही या झटक्यांबाबत कोणतीही ठोस माहिती किंवा कारण स्पष्ट होऊ शकलं नाही। अशातच पुन्हा धक्के जाणवल्याने गावकऱ्यांमध्ये असुरक्षिततेची भावना वाढली आहे। दरम्यान प्रशासनाकडून शिवणगाव तसेच शिरसगाव मोझरी परिसरात भूकंप मापक यंत्र बसवण्यात येईल असं आश्वासन देण्यात आलं होतं। मात्र अद्यापही यंत्रणा बसवण्यात न आल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त केली जाते। संभाव्य धोका लक्षात घेता भूकंप मापक यंत्र तातडीने बसवण्यात यावं अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे। आज 12:07 पुन्हा सौम्य धक्का जाणवलेला आहे। याच्या आधी पण मागल्या महिन्यात 23-24 तारखेला लगातार 2-3 झटके जाणवले होते। त्याच्या आधी 1 महिना आधी पण झटका जाणवला होता। हा झटका असा होता, आपल्या इथून फतेपूर आहे, फतेपूरमध्ये तिथे भांडे पडलेले आहे। दिवालमध्ये कसे आपण कपाट करतोय की नाही, कपाट होतं कळप्याचं, त्याच्यावर भांडे होते, भांडे पडलेले आहे। मी स्वतः जाऊन पाहणी केली आणि त्याच्यानंतर गावात पण पूर्ण गावातले लोक बाहेर आले। झटका आला। त्याच्यानंतर इथल्या लड्डा स्कूलमधले प्राचार्य यांचा फोन आला। त्याच्यानंतर मी प्राचार्याला भेटण्यासाठी जिल्हा परिषद शाळेत गेलो। जिल्हा परिषद शाळेतून आपल्या लड्डा स्कूलमध्ये आलो। ते पण हादरून सगळे विद्यार्थी बाहेर काढले। त्यांनी पण तेच सांगितलं की झटका आला आणि भूमापक केंद्र बसवण्याचे आश्वासन दिले होते। पण आतापर्यंत भूमापक केंद्र बसवलेलं नाही। आता पण मी फोन केला तर ते बोलले की म्हणजे आता येणार, आपण केंद्र बसवूया 10 दिवसासाठी। मग शासनाला हेच विनंती आहे की लवकरात लवकर जे काही उपाययोजना करता येईल ते करावी।